अजितदादांची अमित शहांसोबत 1.5 तास चर्चा झाली आहे. आरक्षणाचा मुद्दा आहे की मंत्रिमंडळ विस्तारावर खल झालाय, याबद्दल जाणून घेऊया या सविस्तर बातमीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीत जाऊन अमित शहांची भेट घेतली आहे. राज्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अजितदादा अमित शहांच्या भेटीत काय चर्चा झाली याची माहिती आता समोर येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात दिल्लीत बैठक झाली. ही बैठक तब्बल 1.5 तास चालल्याची माहिती आहे. यावेळी अजित पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे होते. अमित शहांसोबतच्या बैठकीत कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत. तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रामुख्यानं चर्चा झाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा दिवाळीपूर्वी होईल अशी चर्चा होती. दिवाळी सुरू झाली पण अद्याप मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यानं अजित पवार गट नाराज असल्याची चर्चा आहे. यामुळे या भेटीमागे ही एक पार्श्वभूमी असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. दरम्यान पुण्यात शरद पवार अजित पवारांची भेट झाली आहे. डेंग्यू झाल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती बिघडली होती. यामुळे जवळपास 2 आठवडे ते सार्वजनिक कार्यक्रमामध्ये दिसले नाहीत. पुण्यात दिवाळीनिमित्त संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं. यावेळी शरद पवार यांच्यासह अजित पवार तिथे आले होते. शरद पवार आणि अजितदादांची तिथे भेट झाली. शरद पवारांनी अजितदादांच्या प्रकृतीची विचारपूस केली. बऱ्याच दिवसांनी शरद पवार आणि अजितदादांची भेट झाल्यानं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. पुण्यातील पवार कुटुंबाच्या कार्यक्रमानंतर अजितदादांनी शुक्रवारी थेट दिल्ली गाठली आहे. अजितदादांसोबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे होते. महाराष्ट्रात गेल्या 2 महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. आता आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी असा वाद पेटलेला असतानाच या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेऊन नेमकं चर्चा कुठल्या मुद्द्यावर केली ही समोर बातमी येते. अमित शहांसोबत अजित पवार यांची बैठक 1.5 तास चालली. या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर खल झाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या बैठकीत मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणावर अजित पवार गटाची अमित शहांसोबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अमित शहा लवकरच महायुतीच्या नेत्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय स्थितीचा आढावा घेतला जातोय की काय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अमित शहांच्या बैठकीत राज्यातील राजकीय घडामोडींवर बैठक होते अशी माहिती मिळत आहे. नेमकं अजित पवार आणि अमित शहांची भेट का घेतली आहे बघूया. राष्ट्रवादी कुणाची यावर निवडणूक आयोग सुनावणी घेणार आहेत. या सुनावणीत अजित पवार गटाचं नकारात्मक मुद्दे समोर येत आहेत. शरद पवार गटाचे दावे प्रभावी ठरत आहेत. पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी अमित शहांसमोर आपली भूमिका स्पष्ट केल्याचं देखील समोर येत आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेनं भाजपची कोंडी होत होती आणि त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. यावरही बैठकीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार यांना समान वाटा हवा, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत. अमित शहांसोबत झालेली अजित पवार यांची बैठक ही महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान या बैठकीबद्दल तुम्हाला काय वाटतंय आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.